चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावातही एका रस्त्यावर सार्वजनिक विहीर आहे। ही विहीर बुजवण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने एका गावकऱ्याने चक्क विहिरीत उतरून उपोषण सुरू केलं। दर्या प्रशासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घेत विहीर बुजवण्याचं आश्वासन दिलं। सोनोरी येथील विलास चर्जन यांनी वार्ड नंबर 1 सोनोरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील विहीर काढण्यासाठी 25 जानेवारीपासून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात 45 फूट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकून आमरण उपोषण सुरू केलं होतं। रोडवर असलेल्या विहिरीमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका येत होता आणि बाजूला असलेल्या अपंग पेशंटला उपचारासाठी ने-आण करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता। यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांना वारंवार निवेदने सादर करण्यात आली, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। याची दखल तात्काळ मीडियाने घेतल्याने प्रशासन हादरलं। तालुका स्तरावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले। लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्ते विलास चर्जन यांना टोपलीच्या सहाय्याने विहिरीत उतरून बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपोषणकर्त्यांना अतिक्रमणमध्ये होत असलेल्या विहिरी बुजवल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन विहिरीत उपोषण सुरूच ठेवल्यानं प्रशासन नमलं आणि 1 फेब्रुवारीला लेखी आश्वासन देऊन अतिक्रमण करून कारवाई करण्याचं सांगितलं। त्यानंतर उपोषणकर्ते विलास चर्जन यांनी विहिरीतून बाहेर येऊन डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांचा उपचार करण्यात आला। त्याला विनंती करून का आम्हाला विहीर बुजून द्या, आमच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता आला पाहिजे, आमचं म्हणणं एवढं होतं। फक्त विहीर बुजून द्या 2 वर्षाच्या पासून अगोदर। तर त्यांनी ते विहिरीचा विषय घेतलाच नाही। मग होतं अतिक्रमण आलं, मग ते अतिक्रमण पाडलं गेलं। मग ते अतिक्रमण पाडल्यानंतर मग विहिरीचा प्रश्न राहिलाच ना। पण विषय असा झाला की अतिक्रमण पाडण्यासाठी येईनं आम्हाला उत्तेजन दिल्यासारखं, तुम्ही बा असं करू शकत नाही, तुम्हाला त्यातलं समजत नाही, तुम्ही काय करू शकता, आमच्यापाशी एवढे कागद आहेत तेवढे कागद आहेत। मग यांनी त्याचा खुलासा घेतला, त्या पत्ते लावले, यांचं अतिक्रमण आहे का नाही आहे, खरेदी पाहिली, आपल्या ग्रामपंचायतले कागद पाहिले, त्याच्यानंतर येले 2-3दा ऑर्डरही दिली। त्यांनी असं म्हटलं आहे की किशोर मडगे यांची विहीर आहे बा, आम्ही ते बुजून देऊ शकत नाही। त्यावेळेस अतिक्रमण पडते म्हणे, त्यावेळेस आम्ही ते सांगितलं की विहीर बुजून देतो। विषय असा झाला का अतिक्रमण मागं येईल, विहीर बुजून देतो बा, तुम्हाला रस्ता करून देतो। पण त्याचा असा उद्देश होता की विहिरीतून समोरच्या माणसाला काढून घ्यायचं आणि विहीरही बुजवायची नाही। हे मी सतत 2 वर्षापासून ही रस्त्यात मधोमध असल्या कारणाने जाण्यासाठी त्रास होता। त्या कारणासाठी वारंवार ग्रामपंचायत निवेदन दिले, परंतु ग्रामपंचायत कोणतेही अभिप्राय देत नव्हती, नुसतं लेखी आश्वासन देत होती आणि सोडून देत होती। आता ही विहीर बा ग्रामपंचायत याच्या स्टे पहिल्यांदा सांगितलं तर ग्रामपंचायतच्या स्टे आहे, पण काल याने मोजणी करून त्या भूमी अभिलेखवाल्याने सांगितलं का बा ही विहीर गावठाणमध्ये आहे, कारण ह्या विहिरीवर गावातील नागरिकांना माझी विहीर आहे असा हक्क दाखवलेला होता। पण त्यांना पण हेतू परस्पर ग्रामपंचायती सहकार्य करत होती। त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याकरता ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आलं श्री विलास भाऊंना। न्यायालयात आता प्रकरण दाखल करून ते अपील खारिज करू आणि पुढील कारवाई आपण करू ग्रामपंचायतीमार्फत। हे मोजणी केली भूमी अभिलेख कार्यामार्फत, गट नंबर 119 मोजला आपण, त्याची प्रत आपल्याला मिळाली नाही, आज आपल्याला मिळून जाईल, त्याची प्रत मी तुम्हाला देईन। त्या अनुषंगाने हे विहीर गट नंबर 119 मध्ये नाही असं आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तोंडी कळवलं। लेखी प्रत आपल्याला आज मिळेल असं कार्यालयामार्फत आपल्याला मोजणी यांनी कळवलं। 1 दिवस तुम्ही सांगता, अपील टाकल्यानंतर अंदाजे किती दिवस तरी अंदाजे